राज्यात महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या अनेक नगरसेवक होते. त्यावरून आता नवीन एक गोष्ट समोर आली आहे की निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता कुठेतरी नगरसेवकाची धाकधूक वाढली आहे. महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या वेळेला अनेक उमेदवार फॉर्म भरतात. त्या ठिकाणी असलेले संबंध किंवा त्या ठिकाणी असलेली लोकप्रियता ही त्या स्थानिक लोकांना माहिती असते. म्हणून निवडणूक लढवून हरण्यापेक्षा एखाद्याला पाठिंबा देऊन जर त्याला निवडून आणत असेल तर यात गैर काही नाही. निवडणूक आयोगाने जो काही आदेश दिला निश्चितच त्याच्या त्या पद्धतीने ते चौकशी करतील. त्यात काही जर चुकीचं ठरलंच तर त्याचे नगरसेवक पदही जाईल. म्हणून धाकधूक होण्याचं काही कारण नाही. हे आता झालंय का? नगरपालिकेला सुद्धा निवडणुकीमध्ये अशा अनेक ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी बिनविरोध सुद्धा निवडून दिलेले नगरसेवक आहेत. म्हणून हे निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून येऊ नये असं काही नसतं. परंतु ज्यांची ताकदच नाही, ज्यांची कुवतच नाही, ज्यांना नगरसेवकासाठी उमेदवार मिळत नाही, असे लोक आता आरोप करतायत आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे. म्हणून जे होईल ते निवडणूक आयोग ठरवेल. मग त्यांनी ठरवल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंत तुमची मदत जाणार नाही हे आम्हाला माहिती आहे. म्हणून जनतेचा कौल हे मानायला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही निवडणूक सुद्धा जी चाललेली ती अक्षरशः निवडणूक आयोगाच्या निर्देश जे आहेत त्यानुसार चाललेली. दुसरं असं आहे की सामना वृत्तपत्रासाठी खासदार संजय राऊत हे ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार. सामना दरवेळेला करतोय, काय नवीन काय आहे? लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, अशा वेळेला ही मॅरेथॉन मुलाखत घेतली जाते शेवटच्या 3 दिवसामध्ये. आणि आता ठाकरेची तोप धडधडणार, सगळे फुसकेबार असतात, तेच विषय असतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, आम्ही ती तोडू देणार नाही, आम्ही कुणाच्या हे करू ते करू, काय काय लावतील त्याचे वाक्य. मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, 30 वर्ष सत्ता तुम्ही भोगायची, मराठी माणसाला तुम्ही हद्दपार करायचं आणि त्याच्यावर तुम्हीच बोलायचं. हे सगळं जे आहे ना नाटक, आता याचा 3रा पार्ट सुद्धा संपलेला आहे. म्हणून आता एक वेगळा प्रयत्न या माध्यमातून केला. जेवढं काही फायदा होईल तेवढा करायचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु आता लोक ह्या गोष्टीपासून वैतागलेले, कंटाळलेले. लोक विचारतायत मुंबईमध्ये खड्डे 25 वर्ष का राहिले? काय उत्तर आहे? लोकांना पाणी का मिळत नाही? काय उत्तर आहे? मुंबईचा माणूस मुंबईच्या बाहेर का गेला? त्याचं काय उत्तर आहे? काही उत्तर नाहीये. फक्त महाराष्ट्रातून मुंबई तोडणार, महाराष्ट्रापासून तोडणार, हे एकच घोषवाक्य लावून यांनी या अक्षरशः लोकांना मूर्ख बनवलंय. म्हणून या मुलाखतीचा काहीही लोकांवर परिणाम होणार नाही. ठाकरे गटाच्या उमेदवारांना अधिकारी धमक्या देतात माघारी गेल्यासाठी, असा प्रदूषण दावा अंबादास दानवे यांनी केला होता. त्यांचं असं तुमचं नाव घेऊन त्यांनी म्हटलंय की याचाही कोणत्या अधिकाऱ्यांना काही वेळ तुम्ही दिला होता. म्हणजे तुम्ही फोन करताय, तर धमक्या देताय, अर्ज मागे घेणार, तर तुम्ही काय करा ते तुम्हाला त्यांना. असे धमक्या देऊन उमेदवाराचे अर्ज मागे घेतले जात नाहीत. आता ह्यांच्याकडे काय सत्ता नाही, पद नाही, आमदारकी नाही, मग काहीतरी हायलाईट व्हायचं, मग त्यासाठी माझ्या नावाचा वापर करायचा. बंद कराय धंदे आणि अधिकारीची गाडवावून धिंड काढणार. ज्यांना तिकीट विकलंय ना ते जेव्हा पडतील ना ते तुमचे गाडवावून धिंड काढतील. कसली मस्ती आहे तुम्हाला? जा त्या रशीद मामूचा प्रचार करा, घोषणा द्या त्याच्या नावाच्या, जिंदाबादच्या. अधिकाऱ्याचं नाव सांगा. मी फोन केला, चला माझा प्रूफ दाखव. काही नाही, फक्त बडबड अँड बडबड. या सर्व लोकांना एकमेव टार्गेट संजय शिरसाट दिसतो. त्यांना असं वाटतं की नाही, याला टार्गेट केलं तर काही परिणाम होईल. परंतु लक्षात ठेवा, अधिकाऱ्याला काय धमकी देता? तो कार्यकर्ते जेव्हा तुम्हाला धरेल ना रस्त्यावर, ज्यांच्याकडून पैसे घेऊन तिकीट दिलेत, तेव्हा तुम्हाला तुमची लायकीत कळेल. निवडणूक आयोग भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झाले, कारण त्याचे काही विरोध आलेले आहेत, त्या संदर्भातही बोललं जातं. निवडणूक आयोग दरवेळेला त्याच्यावर ताशेरे ओढले जातात. एखादी भूमिका तरी चांगली घेतली तर निवडणूक आयोग सारखं चांगलं नाही,
यांच्या विरोधात भूमिका घेतली, त्याच्यासारखा वाईट कोणी नाही. निवडणूक आयोग का तुमचा काय पगारदार नोकर आहे का? सामनामध्ये जसे तुम्ही आहात तसे काय निवडणूक आयोगाने तुमच्या पेरोलवर आहे? ती स्वायत्त संस्था आहे, त्यांना त्यांचे अधिकार आहेत. आजही पाहिलं इतके मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये आचारसंहिता आहे, नाही जाता येत नेत्यांना, कुणालाही तिथे एंट्री नाही. निवडणूक आयोगाचा जो धाक आहे किंवा ही यंत्रणा जी आहे ही स्वतंत्र आहे, परंतु त्यांच्यावर आरोप करून कुठेतरी पराभवाचं खापर कसं कुणावर फोडलं जाईल याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. सर, उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून येतात, हे कसे निवडून येतात ही संपूर्ण यंत्रणा यांनी विकत घेतली असा आरोप केलाय. अरे बिनविरोध येतात तुम्ही, तिथं तुमचे कार्यकर्ते असतील ना, काही इच्छुक आहेत की नाही तुमच्या त्या प्रभागात, त्यांना बोलवा ना, त्यांना विचारा ना, काय झालं रे बाबा, हा माणूस बिनविरोध कसा निवडून आला? तुमचा तिथलचा स्थानिक एखादा आहे की नाही शिल्लक, त्यांना बोलवा, त्यांना विचारा ना. एखाद्या ठिकाणी झालं असलं ठीक आहे, 56 ठिकाणी, आणि तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या कार्यकर्त्याशी चौकशी सुद्धा करत नाही. अहो, अनेक पक्षाचे कार्यकर्ते असतात, तिथं काँग्रेस आहे, तिथं राष्ट्रवादी आहे, तुमचा उभाटा आहे, मनसे आहे. त्या कार्यकर्त्याला बोलवा आणि त्याला विचारा हे असं कसं घडलं, मग तो त्याचं उत्तर देईल ना. हे उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे प्रकार बंद करा. तुम्हाला लोक लाईक करत नाही हे अधोरेखित झालेलं आहे, आणि पुढची निवडणूक सुद्धा त्याच पद्धतीने प्रचंड बहुमतात महायुतीची सत्ता त्या ठिकाणी येणार आहे. अजित पवारांवरील आरोपांचं काय झालं, अशोक चव्हाणांच्या पुतळ्याचं काय झालं, या सरकारने एकदा हे सगळं चेक करावं. तुमच्याबरोबर सत्तेत असताना चालत होतं, त्यावेळेला का नाही विचारलं काय झालं? अशोक चव्हाण तुमच्याबरोबर सत्तेत होते, अजितदादा होते, त्यावेळेला तुमची वाचे बसली होती, त्यावेळेला तुम्हाला बोलता येत नव्हतं. तुम्ही तर अशा लोकांना मांडीला मांडी लावून बसले होते की ज्यांना लोक आता झिडकारताय. आपलं ते लेकरू दुसऱ्याचं ते कार्ट, ही काय पद्धत आहे? कोणतीही चौकशी संपलेली नाही हे तुम्हाला माहित नाही? सगळं माहित असून निवडणुकीच्या तोंडावर असे काहीतरी गोष्टी काढायच्या आणि लोकांना भ्रमिष्ट करण्याचा प्रकार करायचा, ही जी तुमची जी रणनीती आहे ना ती लोकांनी ओळखलेली आहे. आता लोक या बाबीकडे लक्ष सुद्धा देत नाही. तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सूर्यजी पिसाळ 400 वर्ष लक्षात पिसाळावर गद्दारीच्या टिळा आहे तर शिंदेवर सूर्यजी पिसाळ म्हणणाऱ्यांनी पहिले स्वतः काय केलं याचं थोडस चिंतन करावं. हा, एक गोष्ट नक्की आहे, एकनाथ शिंदे साहेब मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहतो. हा छावा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा छावा आहे. यांनी जी काही भूमिका घेतली ना, तुम्हाला ज्या पद्धतीने त्याने केलं ना ते तुम्हाला विसरता येणारच नाही. झोपेत पण नाही, जागेपणी पण नाही. तुमच्या अहंकाराची लंका जाळणारा एकनाथ शिंदे आहे, आणि म्हणून तो तुमच्या सदतीत लक्षात राहील, स्मरणात राहील. त्याच्याशिवाय तुमचा ना सकाळचा दिवस निघणार ना रात्रीची झोप येणार. म्हणून आता एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचा जप करण्याशिवाय तुम्हाला दुसरा उद्योग राहिलेला नाही. साहेब, याला जोडून एक प्रश्न आहे. दोन्ही राष्ट्रवादी ज्या त्या अलग झाल्या होत्या शिवसेनेसारख्या, त्यांचं आता मनोमिलन होताना दिसतंय. अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, फ्लेक्सवर शरद पवार, मोठे शरद पवार आणि तुम्ही सोबत आहात, भविष्यातही सोबत राहणार की एवढ्याच निवडणुकीवर? त्यावर अजित पवार म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडू. 19-20 वर्षानंतर जे उद्धव साहेबांनी राजसाहेब एकत्र येतात त्याच्यावर काही चर्चा होत नाही का? त्याच्या आनंदाच्या पेढे वाटले जातात. मग शरद पवार आणि अजितदादा एकत्रित आले, त्यांची काय रणनीती ठरत ते ठरेल, परंतु कोणी एकत्र येऊच नाही यांच्याशिवाय असं काही कायदा आहे का? म्हणून त्यांना एकत्र येत असेल तर येऊ द्या. नंतर राजकारणामध्ये काय घडामोडी होतील यावर त्याच्यानंतर चर्चा आणि मंथन होईल. रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या नेत्यांना काही आवाहन केलं की म्हणतात की विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या समोरच्यांकडे म्हणजे शिंदे सेनेकडे नाव न घेता त्यांनी असं म्हटलं की लाडकी बहीण हा एकच मुद्दा आहे, त्यामुळे तुम्ही महिलांचा बचत गट एकत्र करा आणि त्यांना विश्वासात घेऊन निवडणुका बचत गटांचा मुद्दा घेऊन प्रचारात उतरा.
रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला काय आदेश करायचा किंवा काय सूचना द्यायच्या हा त्यांचा अधिकार. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी शिवसेना काम करते त्यांचाही एक वेगळा विषय आहे आमचा. आम्ही विकासाला प्राधान्य देतो. निश्चित लाडकी बहीण ही आमचा बेस आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणली आणि ती आजही सगळी चालू ठेवली, भविष्यातही चालू राहणार आहे. म्हणून लाडक्या बहिणीचा भाऊ हा एकनाथ शिंदे आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना असेल, विकासाचे मुद्दे असतील, स्थानिक प्रश्न असेल, यावरच ही आमची निवडणूक लढवल्या जाणार आहे. आणि लाडक्या बहिणीचा पाठिंबा हा शिवसेनेला असल्यामुळे अनेकाला सुद्धा पोटात दुखतंय की एकनाथ शिंदे साहेबांसारख्या माणसाने हा चमत्कार केला कसा. आणि म्हणून आता काही जरी झालं तर ते अधोरेखित आहे. लाडकी बहीण योजना कुणाची? ते एकनाथ शिंदे साहेबांची. तर पुण्यात भीमाशंकर मंदिरात आरती सुरू असताना पुजाऱ्यांनी जे आहे ते तुमच्या सूचनेला देवदास बरेकर यांना दर्शनाची मजा होती ना, तर देवदास बरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली. नाही, तिथे काय घटना घडली त्याबद्दलची कल्पना नसल्यामुळे त्याचे भाष्य करणं योग्य नाही. अजित पवार म्हणाले 70,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर झाला होता हे सर्वांना माहित आहे, पण ज्या लोकांनी माझ्यावर आरोप केला होता त्यांच्यासोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे हे वास्तव आहे. ही वस्तुस्थिती आहे ना, ती नाकारण्यासारखी थोडी आहे. आणि तुमच्या माहितीच सांगतो की 70,000 कोटीचा जो घोटाळा आहे त्यामध्ये आणखीन कुणालाही क्लीन चिट किंवा सेफ सीट दिलेली नाहीये. त्याच्या आणखी चौकशी चालू आहे. आणि म्हणून अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की मी चौकशीला समोर जायला तयार आहे. म्हणून आता बाकी ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावरच का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती आणि तडजोड करणार नाही असं अमित साटम म्हणाले. अमित साटमची ती भाजपची भूमिका आहे, त्याच पद्धतीची आमची शिवसेनेची भूमिका आहे. आम्ही नवाब मलिक बरोबर जाणार नाही हे आम्ही पहिलेही सांगितलेलं आहे. आजही आमची भूमिका ठाम आहे. 3 नंतर अर्ज माघारी आले तरी घ्या असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेल्याचा संजय राऊत म्हणाले. आता संजय राऊतला विचारून त्यांनी सीएमने फोन केला असावा, एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला असावा. हे फक्त तोंडाचे वाफ काढणं हाच संजय राऊत आणि त्याच्या टीमला असलेला धंदा आहे. म्हणून आता ह्या गोष्टीवर सर्वसामान्य माणूस विश्वास ठेवेल का? नाही ठेवणार. त्यांना माहिती खोटं बोलण्यामध्ये जर नोबेल पारितोषिक द्यायचं असेल तर ते संजय राऊत सारख्या माणसाला दिलं गेलं पाहिजे. मुंबईसाठी ठाकरेंचा जाहीरनामा झालाय. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी 1,500 रुपये तर तरुणांसाठी 1,00,000 रुपये सहाय्यता निधी देणार असं काल त्यात सांगण्यात आलं. हे सगळं बनवाबनवी आहे. 25-30 वर्ष महानगरपालिकेत सत्ता, काही नाही, आउटपुट झिरो. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद, आउटपुट झिरो. 250 फुटाच्या घराला 250-300 फुटाचे ते काही परमिशन देणार होते, टॅक्स माफ करणार होते. आता निवडणूक जशी तोंडावर आली, सत्ता जाणारच आहे हे 100% जेव्हा अधोरेखित झालं त्यावेळेला 700 फुटात देऊ, 1000 फूट देऊ, 2000 फूट देऊ. आतापर्यंत काय करत होते? पर्सेंटेज पाहत होते ना. पर्सेंटेजवर चालवलेली महानगरपालिका ही लोकांच्या लक्षात आलेली. ठरलेले ठेकेदार, ठरलेले पर्सेंटेज आणि ठरलेले घोटाळे हेच महानगरपालिकेमध्ये केलेले यांचं दैत्यवान विजय किंवा त्यांचं काम आहे असं म्हणायला हरकत नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. त्यामध्ये ते म्हणतात की राहुल गांधींकडे यांच्याकडून कायदे धाब्यावर बसून लोकशाहीचा खून केला जातोय, आचारसंहिता भंग केला म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. चौकशी करायची असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाकडे जा, रीतसर तक्रार द्या. त्याचा गुन्हा जर नोंदवला गेला तर त्याच्यावर चौकशी सुद्धा होईल. म्हणून फक्त तोंडाची वाप करण्यापेक्षा एक कायदेशीर नोटीस निवडणूक आयोगाला दिली पाहिजे. संजय राऊतांनी आपल्या प्रचार कार्यालयाच्या बाहेर गायी बांधलेल्या आहेत. 2 जोडी सुंदर अशा जोड्या आणलेल्या आहेत. प्रचार कार्यालयाच्या बाहेर गाय असणं नेमकं काय याचं महत्व आहे? गाय ही आम्ही तिला राजमाताचा दर्जा दिलेला आहे आणि ती असल्यामध्ये गैर काय आहे? आमच्या भावना आहेत, आम्ही मानतो गायीला. इतरांसारखं काय आम्ही गुन्हा गाढव बांधलं पाहिजे? गायीबद्दलच आमची असलेली ती भावना आहे ती आम्ही करतो. इतरांनी गाढव बांधावं, कारण की त्यांची बुद्धी आता गाढवासारखीच चालते. म्हणून त्या गाढवांना ह्या गायीचं महत्व कळणार नाही.
बरं, याचा निवडणुकीवर काही परिणाम होतो, शुभ संकेत मिळतात असं काय? असं काही नाही, आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, आम्ही शुभ संकेत मानतो. अंधश्रद्धेवर आमचा विश्वास नाही. सर सर जालना में इम्तियाज जलील ने कहा कि नीतीश कुमार को बोलते हुए कहा कि हिजाब मुद्दे पर हाथ लगाया तो हाथ तोड़ देंगे। अरे ये हाथ लगाए तो हाथ तोड़ देंगे, पैर लगाए तो पैर तोड़ देंगे, ये जो नवाब लोग हैं ना अभी आजकल के, ये सब बिक चुके हैं, दलाली करते घूम रहे हैं। कल ही एक मौलाना का मैंने स्टेटमेंट सुना है, उन्होंने कहा है कि ओवैसी की जो पिता थे वो जब बाबरी का मुद्दा उछला था, वहां जो आंदोलन किया उसके बदले में हैदराबाद में मेडिकल कॉलेज और बहुत सारी चीजें उन्होंने ली है, ये मौलाना ने कहा है, मैं नहीं कह रहा हूं। इसलिए वक्त का फायदा उठाना, उसको कैश करना और अपनी दुकानदारी चलाना, यही एमआईएम का काम है। इसलिए किसी के हाथ तोड़ने की और पैर तोड़ने की भाषा छोड़ दो, कमाई करना शुरू करो। सर जिस तरीके से राहुल गांधी देश से ज्यादा विदेश में रह रहे हैं, क्या समय आ गया है कि कांग्रेस की लीडरशिप में प्रियंका गांधी को मौका मिलना चाहिए? देखिए राहुल गांधी की मम्मी जो है ना, तो वो विदेशी है ना, तो उससे विदेशी का लगाव तो रहना ही चाहिए। भले अपनी किस्मत अच्छी है कि वो कुछ दिन भारत में रहते, वो तो वही जाने वाले थे, उनके पिता भी वहां शिफ्ट होने वाले थे, ये सबको पता है। इसलिए उनके बारे में कुछ ज्यादा सोच नहीं है, वो कभी भी जा सकते। लेकिन प्रियंका जो काम कर रही है, शायद उसकी तरफ नेतृत्व, राहुल गांधी तो फेल हो चुका है हर चीज में, तो शायद ही वो उसकी दावेदारी उसके बहन की है, तो अगर उसकी तरफ नेतृत्व दिए तो कोई गलत बात भी नहीं। सर राजनाथ सिंह ने कहा कि दिल्ली रेडफोर्ट कार बम ब्लास्ट का जिक्र करते हुए बोले कि पर्चे का आरएक्स लिखने वाले डॉक्टर्स के हाथों में आरडीएक्स मिला। उन्होंने कहा कि उच्च शिक्षित लोग भी राष्ट्र विरोधी गतिविधियों में शामिल हो रहे हैं। शिक्षा केवल डिग्री नहीं, विनम्रता, नैतिकता भी सीखा। शिक्षा लेने का मतलब है सुसंस्कृत होना और लोगों को समाज का उद्धार करना, ये होता है शिक्षा का मतलब। जितनी भी अतिरेकी कार्रवाई आज तक देश में घटी है, उनके अगर सूत्रधार अगर आप देखेंगे, कोई इंजीनियर है, कोई डॉक्टर है, कोई और साइंटिस्ट है, कोई और साइबर वाला है, ऐसे जो यंग जनरेशन जिसे कहते हैं 25 से 30 साल की उम्र के लोगों ने ही ये सब कार्रवाई की है, गतिविधियां वो की है। उनको सिखाया जाता है कि अगर ये करने से तुमको जन्नत मिलेगी या और कुछ मिलेगा, और वो बहकाव में ये लोगों ने सब कार्रवाई की। हमारे को उम्मीद यही है कि भाई ऐसा छोड़ो, ये सब तुम्हारी जो बुद्धिमत्ता है, तुम्हारा जो अच्छाई है, वो देश के हित के लिए काम में लगा, न कि अतिरेकियों के साथ काम करने। लोगों की जान लेने से अगर तुम्हारा कुछ सुकून मिलता है तो ये गलत है। जान बचाओ तो उसका सुकून का एक आनंद तुमको देखने को मिलेगा। एक बार आणि शेवटचा इम्तियाज जलीलवरती बुरख्याला हात लावाच तर हात तोडून टाकू असं ज्यांना इम्तियाज जलील म्हणजे अहो कोण बुरख्याला हात लावायला चाललंय? काय करायचं हात लावून? काय गरज आहे? परंतु हे जे काही दलाल आहेत ना, हे असे प्रकारचे वक्तव्य करून मग सगळ्या महिला आपल्याकडे असल्या पाहिजेत, सर्व मुस्लिम मत आपल्याकडे असले पाहिजे, हे पहिल्यापासून घडत आलेलं आहे। बाबरीचा जेव्हा विषय निघाला, कालच्या काही मौलानाचं मी स्टेटमेंट ऐकलं, त्यांनी सांगितलं बाबरीच्या विषयामध्ये या ओएसीच्या वडिलांनी त्यावेळेला ते खासदार होते, त्यांनी फार आक्रमक भूमिका घेतली आणि सरकारकडून तोडबाजी करून हैदराबादमध्ये काहीतरी मेडिकल कॉलेज वगैरे वगैरे सर्व संस्था आणल्या। त्या मौलानाने सांगितलं दो धर्म पंडित आहे आणि हे त्यांचे धंदेच आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं। म्हणून आता ह्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये जे काही धंदे करायचे असतात त्यावेळेला असे स्टेटमेंट करणं त्यांना गरजेचं असतं। असे स्टेटमेंट देऊन मग समाजामध्ये हम मुस्लिमों के कुछ भी है असं दाखवायचा प्रयत्न करतात। परंतु संभाजीनगर मधल्या जे एमआयएमचे स्वतः कार्यकर्ते होते त्यांनी इम्तियाज जलील बद्दल किंवा ओएसी बद्दल काय बोललंय ते एकदा तपासून पहा, मग यांची लायकी काय हे आपल्याला कळेल। नाही, नाही.